बातमी कोल्हापुरामधून। जिल्ह्यात सलग 5 दिवस पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे राधानगरी धरण 100% भरले। सध्या धरणातून 3600 क्युसेक्सनं पंचगंगा नदीत पाणी सोडलं जाते, त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। कोल्हापुरातले 40 छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेलेत। जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचे आदेश दिलेत। राधानगरी धरणातल्या पाणी साठ्याबाबत आढावा घेतलाय माझे सहकारी रवींद्र कांबळे यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी सुद्धा पाऊस सुरू आहे। आता आपण राधानगरी धरणाजवळ उभे आहोत। आपण बघू शकत असाल राधानगरी धरण हे 100% भरलेलं आहे आणि आता काल या धरणातल्या 4 स्वयंचलित दरवाजे हे उघडले होते आणि एक 5वा दरवाजा सुद्धा उघडला होता आणि यामधून पंचगंगा नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जात होतं। मात्र आता 4 स्वयंचलित दरवाजे हे बंद झालेले आहेत आणि एका दरवाजातून साधारणपणे 3500 क्युसेक्स पाणी पंचगंगा नदीपात्रात सोडलं जाते। आपण बघू शकत असाल जुलै महिन्याच्या पर्यंत 80% धरण भरलं होतं, मात्र सलग 3 दिवसात मुसळधार पाऊस हा धरण क्षेत्रामध्ये पडलेला आहे। त्यामुळेच उर्वरित 20% धरण हे भरलेलं आहे आणि एकंदरीतच 100% राधानगरी धरण भरलेलं आहे आणि त्यामुळे आता पंचगंगा नदीपात्रामध्ये इथलं पाणी हे सोडण्यात येते आणि त्यामुळेच गंगेची पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे पंचगंगा सध्या पात्राच्या बाहेर पडलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, राधानगरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।